पहिले 2 चेंडू डॉट झालाय आणि सूरज मडवी 1 चेंडू डॉट झालाय. त्याने एक चौकार कुठलाय म्हणजे 7 चेंडूमध्ये 3 चेंडू डॉट, एक चौकार, एक डबल, एक सिंगल. 7 धावा धापलकावरती. 35 धावांची कुटायच्या आहेत. 28 धावांची गरज आहे. ओ भन्नाट वेग, ब्युटिफुल डिलिव्हरी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, सुपर बॉलिंग. अशा रीतीने तुम्ही गोलंदाजी केली तर फलंदाजांना 100% तुम्ही थांबवू शकता. या अस्त्राचा वापर केलाय. एक तर तुम्ही रॉंग वन टाकू शकता, एक तर तुम्ही ब्लॉक कॉल करू शकता, एक तर डाऊन द लाईन गोलंदाजी करू शकता आणि ते केल्यामध्ये गुड बॉलिंग, अटॅकिंग गोलंदाजी. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 7 चेंडूमध्ये 4 चेंडू डॉट, एक चौकार, एक डबल, एक सिंगल. 2 झेल सोडण्यात आले. फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. भन्नाट वेग, व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ फॅबुलस डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर. अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात करतोय. P1 मध्ये फक्त 7 धावा आल्यात. आतापर्यंत संघ 5 चेंडू डॉट केलाय, 2 झेल सोडलेत. फिल्डिंगचा दर्जा उंचावला नाहीये, मात्र गोलंदाज किती भन्नाट वेग दाखतात. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसेंट अँड फॅबुलस डिलिव्हरी. बघायचं फलंदाजाला शांत ठेवून यश लाभले. नागाव संघाला 35 धावा कुठायच्या आहेत. आपल्या घरच्या मैदानावरती हा संघ खेळतोय, त्याला भरपूर अपेक्षा असणार आहेत. अपेक्षांचं ओझं होणारा संघ, मात्र अटॅकिंग गोलंदाजी, व्हॉट अ मॅग्निफिसेंट गोलंदाजी. एज अँड टेकन, यस नो डाऊट. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. रोहितनं टिपला जल फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती 7 धावसंख्येवरती. व्हॉट अ बॉलिंग, डीजे. थँक्यू. नारिवली गावाचा नावच नाही तर नारिवली गावाचा ब्रँड आहे विश्वनाथ शेटमस्कर, नो डाऊट. काय गोलंदाजी हर्षद भंडारी. या गोलंदाजाचं भविष्य उज्ज्वल आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये या गोलंदाज तुम्ही ओपन चेस क्रिकेट खेळताना बघू शकाल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, त्याची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि त्याचा भन्नाट वेग. व्हॉट अ बॉलिंग. हनुमंत दादा देखील आमच्या समिती आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट खेळले तेच देसाई संघासाठी. सुखदेव काकांच्या सोबत भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे. पहिल्यांदा अशी गोलंदाजी नसायची हनुमंत दादा. आता बघा गोलंदाज किती चांगले. मागच्या काही वर्षामध्ये टेनिस क्रिकेट किती विकसित झालं. त्यानंतर तर ISPL आपण पाहतो, इंडियन स्टेट प्रीमियर लीग, अशा प्लॅटफॉर्मवरती संघ चांगले परफॉर्मन्स करतात. या संदीप सर. तर नागावचे विश्वास शेठ पाटील यांचं इथे आगमन होतं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण सामनावीर ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत करून दिलेल्या आहेत ते विश्वास शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय. युवा उद्योजक, डॅसिंग नेतृत्व, स्वागत आहे विश्वास शेठ आणि त्यांच्या समेत आलेले आमचे संपूर्ण मित्र परिवार. वेलकम वेलकम. सर्वांचं स्वागत संदीप करूया आपण. कारण विश्वनाथ शेठ मस्कर दोस्तीतल्या दुनियाचा राजा आहे. या माणसाकडे पैसे किती आहेत मला माहिती नाही आहेत, मात्र या माणसाकडे लोकांची श्रीमंती भरपूर आहे. त्यामुळे हा श्रीमंत माणूस आहे, मनानं श्रीमंती आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की या माणसाकडे किती पैसे आहेत मला माहिती नाही आहेत, मात्र माणसांची श्रीमंती भरपूर आहे या माणसाकडे. म्हणून त्याला विश्वनाथ शेठ मस्कर म्हटलं तर डॉट डिलिव्हरी, भन्नाट वेग, अशी गोलंदाजी ते मला वाटत नाही की नागाव संघाला 35 धावा कुटण्यामध्ये यश लाभेल. आज आमचं समालोचन तुमच्यावर पोहोचलं नाही तर माफी असावी, कारण मान्यवरांचं सातत्यानं आगमन होणार आज. का दोस्तीतल्या दुनियाचा राजा म्हणून विश्वनाथ शेठ मस्करांची ओळख आहे आणि समाजामध्ये त्यांचा भरपूर वास्तव्य चांगलं आहे, त्यांचा नावाचा ठसा आहे, त्याला भरपूर मान्यवर. या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी गोलंदाजी बघा. असं वाटतं की चेंडू ज्या पद्धतीने फेकतो ना, भन्नाट वेग आहे त्याचा आणि वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून जातात. फलंदाजांना चेंडू दिसत देखील नाही आहेत. काय बॉलिंग केली आतापर्यंत. कल्पेश सांगतील आम्हाला. कल्पेश किती चेंडू डॉट झाले आतापर्यंत? 7 चेंडू डॉट झाले संघ. अनेक विकेट म्हणजे 8 चेंडू आतापर्यंत डॉट झालेत. तर नागाव संघाला 35 धावांचं ओझं हे जास्त वाटतंय मैदानावरती. अटॅकिंग गोलंदाजी, राऊंड ऑफ विकेट अटॅक करत असताना चेंडू मागे निघून गेला. याली शॉर्ट फायरिंग रिझनला बॅकअप चांगलं बंटीने दिलंय आणि मिळणार ती एकच धाव. एका धावेसाठी संघर्ष. पंचांचा इशारा होतोय. षटकाची सांगता या षटकामध्ये मिळाली ती फक्त 2 धावा. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 2, एकूण फक्त 9 धावा.
35 धाबा कुठायच्या आहेत. उर्वरित समीकरण मात्र कठीण होते. 12 चेंडू आणि 26 धाबांची गरज. या संदीप सर. तर मच्छिंद्र पाटील सर, आपण पाहतोय व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं आत्ताच इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय खेरणे ग्रामपंचायतीचे डॅसिंग सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे सन्माननीय शैलेश माळी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 44,444 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर